आणि यानंतर प्रत्येक जिल्ह्यातली प्रत्येक घडामोड आपण बघणार आहोत। पाहूयात 36 जिल्हे 72 बातम्या। तुतारी घेऊन नगर दक्षिण मतदारसंघात लढा। अमोल कोल्हेंचे निलेश लंकेंना आवाहन। महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लंकेंनी आमच्यासोबत यावं। कोल्हेंची निलेश लंकेंना शरद पवारांसोबत येण्याची ऑफर। अमोल कोल्हे निलेश लंकेंना मदत करतायत। लंके विचाराला पक्के, पण ते येतील का हे आज सांगता येणार नाही। निलेश लंकेंच्या प्रश्नावर रोहित पवारांची प्रतिक्रिया। लोकसभेसाठी इच्छुक पण वरिष्ठ निर्णय घेतील। भागवत कराडांकडून लोकसभा लढण्याची इच्छा व्यक्त, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम निवडून येणार नाही, कराडांचं वक्तव्य। संभाजीनगरची जागा शिवसेनेची, ती जागा आम्हीच लढवणार। अमित शहांची भेट घेतल्यानंतर संदीपान भुमरेंची प्रतिक्रिया। संभाजीनगरची जागा लढण्यावर आम्ही ठाम असल्याचंही भुमरेंचं वक्तव्य। बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचे मोठ्या प्रमाणात प्रचार रथ। गावागावात जाणार प्रचार रथ। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युगेंद्र पवार आज बारामतीच्या ग्रामीण दौऱ्यावर। कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सुरू, अनेक कार्यक्रमांना उपस्थिती। बारामती आणि शिरूर लोकसभेसाठी ठाकरे गट आणि शरद पवार गटांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज पुण्यामध्ये बारामतीसाठी, तर 10 मार्चला शिरूर लोकसभेसाठी बैठक। अमरावती लोकसभेच्या अहवालात भाजपकडून नवनीत राणांचं नाव। आज अमित शहांच्या उपस्थितीत अनिल बोंडे अहवाल मांडणार। नवनीत राणांना उमेदवारी देण्याबाबत चर्चा होणार। हिंगोली लोकसभेसाठी काँग्रेसकडून सचित नाईक इच्छुक। काँग्रेसला जागा सोडण्याची शिष्टमंडळाची मागणी। एक शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना। महाविकास आघाडीमध्ये शिर्डी लोकसभेच्या जागेवरून रस्सीखेच। शिर्डीची जागा आम्हीच लढणार। ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार भाऊसाहेब वागचौरे यांचा दावा, तर काँग्रेसकडूनही तयारी सुरू असल्याची चर्चा। महाविकास आघाडीत मावळ लोकसभेचा तिढा वाढणार। ठाकरे गटाकडून पिंपरीचे माजी महापौर संजोग वाघेरे यांच्या नावाची घोषणा, तर काँग्रेसचाही या जागेवर दावा। काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम चर्चेसाठी दिल्लीला गेल्याची माहिती। मावळमध्ये ठाकरे गटाचाच खासदार निवडून येणार। ठाकरे गटाचे नेते संजोग वाघेरे यांचा विश्वास व्यक्त। महायुतीत कुणीही उभा राहिला तरी काहीही फरक पडणार नाही, वाघेरेंची प्रतिक्रिया। बीड लोकसभेसाठी जागा भटक्या विमुक्त जमातीसाठी सोडा। शरद पवार गटाचे नेते रविकांत राठोड यांची मागणी। मिनल खतगावकरांनी अमित शहांची भेट घेतली। राजकीय चर्चांना उधाण। नांदेड लोकसभेसाठी मिनल खतगावकर इच्छुक। अशोक चव्हाणांच्या कार्यकर्त्यांनीही पक्ष निरीक्षकांना मिनल खतगावकरांचं नाव सुचवल्याची चर्चा। वर्ध्यात भाजप लोकसभा प्रचार कार्यालयातून होणार भाजप निवडणुकीचं संचलन। प्रवासी कार्यकर्त्यांची निवासाची सोय राहणार। लोकसभा निवडणुकीत प्रचाराचं कामकाज चालणार। गडचिरोलीत अजित पवार गटाकडून युवा संवाद वेध भविष्याचा कार्यक्रमाचं आयोजन। मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांची उपस्थिती। शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षात प्रवेश। शरद पवारांची 13 मार्चला निफाडमध्ये पहिली सभा। पवारांचं दिंडोरीवर लक्ष केंद्रित। आगामी लोकसभेसाठी पवार तुतारी फुंकणार। नाशिकमध्ये यावर्षी मनसेचा वर्धापन दिन साजरा होणार। राज ठाकरे गुरुवारपासून नाशिक दौऱ्यावर। काळाराम दर्शनानंतर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। काळाराम मंदिर परिसरात मनसैनिकांकडून बॅनरबाजी। महाराष्ट्रात रामाचं राज आलं पाहिजे अशा आशयाची बॅनरबाजी। भावना गवळी समर्थकांची यवतमाळच्या दारव्हामध्ये संजय राठोड यांच्या मतदारसंघात पोस्टरबाजी। पराभवाची भीती नाही, कारण आमचा जन्मच संघर्षाच्या मातीत झालाय। पोस्टरवर आशय। नगर परिषदेकडून रात्रीत बॅनर हटवले। नंदुरबार लोकसभा पुन्हा काँग्रेसच जिंकणार। आमदार केसी पाडवींचा विश्वास। उमेदवारी घेण्यासाठी पाडवींचा नकार, पण पक्षानं ठरवलेल्या उमेदवारासाठी प्रचार करणार, पाडवींची प्रतिक्रिया। जळगावमध्ये अमित शहा यांच्या स्वागतासाठी तब्बल 50 जणांचा ढोल ताशा पथक। अमित शहा यांचं भाजपकडून जोरदार स्वागत। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातील शिवरायांच्या पुतळ्याला आकर्षक सजावट। जाहीर सभेआधी अमित शहा शिवरायांना अभिवादन करणार। मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा आज बीड जिल्ह्यात दौरा। विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार। मराठा समाज बांधवांची भेट घेऊन संवाद साधणार। एसीबीसी कायद्यातील कलम 4 मधील उपकलम 4 रद्द करण्यासाठी बाळासाहेब सराटे यांची मुंबई हायकोर्टात याचिका। मराठा समाजाला देण्यात आलेला आरक्षण घटनात्मक याचिकेतून दावा, तर मराठा समाजाला आरक्षण देणाऱ्या कायद्यात बदल करण्याची मागणी। परभणीत भाजप खासदार प्रताप चिखलीकरांना मराठा आंदोलकांकडून घेराव। जरांगे पाटलांवर नेमलेली चौकशी समिती रद्द करण्याची मागणी। आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी। मनोज जरांगे यांच्या आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी पुण्यामध्ये सकल मराठा समाज एकत्र। कोथरूडच्या चौकात एकत्र येत जोरदार घोषणाबाजी। माढा लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावातून जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ 2 उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार। माढ्यातील सकल मराठा समाजाच्या बैठकीत मोठा निर्णय।
सांगलीतील वाळवामध्ये जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील यांनी मेहू डॉन हे गाणं गायलं। बूथ अध्यक्षांच्या प्रशिक्षण शिबिरात प्रतीक पाटील यांनी गाणं गायलं। समृद्धी महामार्गावरील वाशिमच्या कारंजा टोल प्लाझावरच्या कामगारांचं वेतन 3 महिन्यांपासून थकीत। आज काम बंद आंदोलनाला मनसेचा पाठिंबा। विविध मागण्यांसाठी आदिवासी समाजाचं श्रीरामपूर प्रांत कार्यालयावर आंदोलन। विशेष मोहीम राबवून रेशन कार्ड आणि जात प्रमाणपत्राचं वाटप करण्याची मागणी। कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचा आजपासून राज्यव्यापी संप सुरू। पगारवाढीसह सरकारी नोकरीमध्ये सामावून घेण्याची मागणी। गडचिरोलीत महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषणमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांची विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर वीज पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता। अमरावतीमध्येही महाराष्ट्र राज्य वीज मंडळातील शेकडो कंत्राटी कामगार संपावर। कंत्राटी कामगारांना सरकारी सेवेत सामावून घेण्याची मागणी। वीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयासमोर ठिय्या। रत्नागिरीच्या चिपळूण नगर परिषदेसमोर युवा काँग्रेसकडून थाळी आंदोलन। स्वच्छ पाण्यासाठी युवक काँग्रेस आक्रमक। मालेगाव पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे कर्मचाऱ्यांचं नुकसान। पीडित कर्मचाऱ्याला न्याय द्यावा, कर्मचाऱ्यांचं कंपनी विरोधात आंदोलन। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून नाना पाटेकर सरकारवर संतापले। आता सरकारकडे मागू नका, सरकार कोणतं करायचं हे ठरवा। संतप्त नाना पाटेकर यांचं शेतकऱ्यांना आवाहन। वर्ध्याच्या कारंजातील बिहाडी गावात दुधाला योग्य दर मिळण्याच्या मागणीसाठी आंदोलन। रस्त्यावर दूध ओतून निषेध। पालघरच्या वाडा तालुक्यातील आदिवासी पाड्यांमध्ये भीषण पाणी टंचाई। तिळमाळ, संगमाळ, टोकरेपाडामधील महिलांचा पंचायत समितीवर ठिय्या। संतप्त महिलांनी अधिकाऱ्यांना रात्रभर कार्यालयातच डांबून ठेवलं। बुलढाण्यात कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचा जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यालयात ठिय्या। मागील 1 वर्षापासून रखडलेलं वेतन देण्याची मागणी। बीडमधील परळीत ज्ञानराधा मल्टीस्टेट शाखेत पैसे काढायला मोठी गर्दी। गेल्या अनेक दिवसांपासून ज्ञानराधा मल्टीस्टेट शाखा बंद असल्यानं ही मोठी गर्दी, तर ठेवीदारांची गर्दी झाल्यानं काही काळासाठी गोंधळाची स्थिती। रत्नागिरीत थकबाकीची रक्कम न भरणाऱ्या 50 मालमत्ता सील। करवसुलीसाठी रत्नागिरी नगर परिषदेची कठोर कारवाई। नाशिकच्या येवला तालुक्यातील 45 गावांची तहान भागवण्यासाठी 35 टँकरचा वापर। यंदा कमी पावसानं भीषण पाणी टंचाई। भंडारा जिल्ह्यातील जलसाठा निम्म्यावर। मार्च महिन्यातच तलावातील पाणी पातळी खालावली। उन्हाळ्यात संभाव्य पाणी टंचाईची शक्यता। इगतपुरीच्या घोरपडेवाडीतील प्रस्तावित कडवा धरणाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध कायम। प्रांत, तहसीलदार, अधिकारी आणि शेतकरी यांच्यातील बैठक निष्फळ। जमिनीच्या मोबदल्यात जमीन देण्याचं ठरलं असूनही तसं न झाल्यानं विरोध। धुळ्याच्या शिरपूरमधील करवंद नाका परिसरात बाजारपेठांचं अतिक्रमण। अतिक्रमित बाजार उठवण्यासाठी नगर परिषदेनं चक्क अग्निशमन बंबूमधून रस्त्यावर पाणी सोडलं। वाशिममधून कृषी विभागाचा सेंद्रिय रथ मुंबईच्या दिशेनं काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रवाना। या ठिकाणी रथाला हिरवा झेंडा। मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात सेंद्रिय उत्पादनांचे विक्री स्टॉल उभारले जाणार। उच्च शिक्षित महिला शेतकरी पूजा अजय ढोक यांना जिजामाता कृषी पुरस्कार जाहीर। महाराष्ट्र शासनाचा हा जिजामाता कृषीभूषण पुरस्कार आणि वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर। कोकणी मेवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओल्या काजूगराला मोठी मागणी। 1000 किलो दरानं काजूगराची विक्री। परभणी जिल्ह्यात सध्या दरात घट। मागणी नसल्यानं व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांसोबत झालेले सौदे रद्द। शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान।